श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. नमस्ते माय यूट्यूब फॅमिली. कशा आहात सगळे? चांगलेच असतात माझ्यासोबत हसत खेळत. चला मग सकाळची सुरुवात आपली आज 5 वाजता झालेली आहे. छान गरम कोमट पाण्याने सुरू झालेलं आहे. आज थोडा वेगळा दिवस आहे. आज मी सुट्टी घेतलेली आहे. आज मी सुट्टी माझ्या आईसाठी घेतलेली आहे. पण आपण थोडंसं सकाळी वेळ नसताना देखील 2 मिनिटं तरी थोडासा योगा करूया. श्वास घ्यायचा आहे, श्वास हळूवार सोडायचा आहे. ध्यानांतर करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळी आपण वर्कआउट करतो आपला तेव्हा ध्यान करणं खूप महत्त्वाचं आहे. नंतर आपण करायचं आहे आता अनुलोम विलोम. ह्यानी तुमची पचनक्रिया चांगली होते, तुमचं पोट साफ होतं. अनुलोम विलोमने तुमचं ध्यान खूप छान प्रकारे होतं. आता ब्राह्मी योगा करायचा आहे. ब्राह्मी योगाने तुमची जी आपली स्मरणशक्ती आहे ती खूप चांगली होते. ब्राह्मी योगा करताना आपले अंगठ्याची बोटे कानाला पॅक करायचे आणि 4 बोटांनी डोळे झाकायचे आणि श्वास आतमध्ये घ्यायचा आणि हळूहळू गुणगुण असं बोलत राहायचं. असं तुम्ही 3 प्रकारे करायचं आहे. आणि सगळ्यात माझ्या आवडीचं म्हणजे तिथली आसन. तुम्हाला माहिती आहे तिथली आसन तुमच्या वेट लॉससाठी, प्रेग्नन्सीसाठी, एनिथिंग तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही तिथली आसन मधला हा दुसरा व्हर्जन आहे आपला. श्वास आत घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास आत घ्यायचा, श्वास सोडायचा. तुम्ही ह्याचे नाही म्हणले तरी 30 स्टेप करायला पाहिजे. रिपीट 3 वेळा केले तरी खूप मस्त आहे. आणि तिथली आसन मधला हा तिसरा प्रकार. आपली मांडी जमिनीला टच करायची आहे, म्हणजे स्ट्रेचिंग करायची आहे. आपल्या मांडीची लवचिकपणा वाढते. PCOD पिरियड जे काही प्रॉब्लेम असतील ह्या सगळ्या योगाने कमी होणार आहे. तुम्हाला फक्त 10 मिनिटं काढायचं आहे. स्वतःसाठी तुम्हाला जगायचं आहे आणि तुम्हाला करायचंच आहे. मी तुम्हाला जेवढे योगा सांगत आहे तुम्हाला वेट लॉस, प्रेग्नेन्सी, PCOD पिरियड यासाठी एकमेव उपाय आहेत. आणि हे आपलं मलासन. दोन्ही पायावर आपण बसायचं आहे. आपले गुडघे मांड्यांच्या गुडघ्यांना टच करायचं आहे आणि पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. अशा प्रकारे मी फक्त 10 मिनिटात माझा योगा खतम केलेला आहे. योगा झाल्यानंतर मी फ्रेश झालेले आहे. मी आज काय डबा बिबा काही बनवणार नव्हती. मुलीसाठी पटापट फक्त चपात्या करणार होती. आणि मी खाल्ला आहे अंजीर, मनुके, बदाम आणि काय आहे ग बाई, पंपकिन सीड, सनफ्लावर सीड. वर्कआउट केल्यानंतर हमेशा आपल्या शरीरात काही ना काही ते प्रोटीन गेलं पाहिजे. मग लेकीला मी 6:30लाच उठवलं. मी आज कामावर जात नव्हती, आईसोबत हॉस्पिटलला जात होती. माझं ESIचं हॉस्पिटल आहे, तर त्याच्याच थ्रू प्रायव्हेटमध्ये थोडीशी आईची डोळ्यांचं ऑपरेशन म्हणजे चेक करणार नक्की ऑपरेशन करायचं आहे का नाही. मग मुलीला आज खूपच लवकर उठवलं. तिचं एक्झाम पण चालू आहे. ती मला बोललीच होती झोपत आहे ग माझं पिल्लू, एवढं क्यूट आहे ना माझं पिल्लू. एका आवाजात उठतो. पटापट वेण्या घातल्या. मी छानपैकी रेडी झाली आणि रेल्वेचा प्रवास करून मी माझ्या आईकडे आली आणि तिथे आईची वाट बघत बसली. मी 8:30ला टच होते, कारण की आम्हाला हॉस्पिटलला 9ला पोचायचं होतं. मग फायनली आई आणि मी हॉस्पिटलला आलो. मग आईचे म्हणजे चेकअप म्हणजे आईच्या डोळ्याचे एक्सरे सुरू झाले आहेत आणि आईना डोळ्यांना खूप त्रास होते माझ्या. खूप म्हणजे तिला दिसतच नाही लांबचं काय. आताच तिला मध्ये 4-5 महिन्यापूर्वी अटॅक येऊन गेला आणि आता तिच्या पाठीमागं अजून एक पिढा. खूप काळजी वाटते मला. भाऊ बहीण कोण नसल्यामुळे मला म्हणजे एकमेव माझ्या आईचाच आधार आहे, जेणेकरून तीच माझ्यासाठी सर्वांगी आहे. मग आम्ही आलो परत हॉस्पिटलमध्ये आमच्या ESIच्या. मग तिथे परत डॉक्टरांना दाखवलं. अशा प्रकारे आई घरी गेली. आईने मला येताना टिफिन आणला होता. मस्त कारल्याची भाजी आणि चपाती, ती मी ट्रेनमध्येच खाल्ली. आईला जास्त व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. आई तिच्या स्टेशनला उतरली, पण मला थोडंसं माझ्या ESI ऑफिसला काम होतं म्हणून मी विटीला गेली. माझं ऑफिस विटीला आहे ESIचं. बस भेटत नव्हते म्हणून मी टॅक्सी केली आणि छान ते बघा सुंदर दृश्य. पण मी खूप थकली आहे, खूप म्हणजे खूप. सकाळी घरातून 7:30ला बाहेर निघाले, 3:30 वाजल्या. मग ESIचं काम केलं आणि फायनली मी घरी निघाली आहे.
हां, चेहरा थकान बघितली. घरी आली आणि मी छान एक कप कॉफी बनवली. कारण की आपल्याला चहा किंवा कॉफी पिल्याशिवाय आपल्या अंगात ताकदच येत नाही. नाहीतर डोकं दुखायला लागतं आणि मला बाहेरचा चहा, कॉफी एवढं आवडत नाही. मला माझ्या हातचीच कॉफी आवडते. मग मुलीला शाळेत आणायला गेली. मग तिला शाळेतून आणल्यानंतर तिचे कराटे क्लासेस असतात. मग तिला कराटे क्लासेसला सोडायला गेली. आज सुट्टी होती म्हणून. अशा प्रकारे माझा आजचा दिवस एवढा छान गेला. आईची काळजी घेत, मुलीला थोडासा वेळ देत, ह्या प्रकारे तिला कराटे क्लासला सोडली. तुम्हाला कसा वाटला माझा छोटासा फॅमिली ब्लॉग नक्की सांगा. अजून तुम्हाला उद्या अजून भरपूर व्हिडिओ बघायला भेटणार आहे. चॅनल लाईक, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.